नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि तुम्ही जर नवे असाल तर नियमित शिक्षक भरती आणि स्पर्धा परीक्षांच्या अपडेटसाठी आणि सगळ्या शैक्षणिक बॅचेससाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। आणि तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी परत सांगू इच्छितो, बघा थर्ड टेट शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 हे 100% नियोजित आहे आणि त्यासाठी आपण फक्त 1099 रुपयामध्ये तुमच्या समोर बॅच घेऊन आलेलो आहे। त्यामध्ये सर्व विषयांचे संपूर्ण नियमित लाईव्ह लेक्चर आणि तेच रेकॉर्ड लेक्चर सोबत सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF तुम्हाला मोफत मिळेल। सोबत टेस्ट सिरीज एकूण 50 टेस्ट पेपर आणि 50 सोल्युशन पेपर आणि पूर्वी झालेल्या सर्व वर्षींचे सर्व पेपर व्हिडिओ तुम्हाला डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा कालावधी आणि परीक्षा जर पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळेल। मागच्या 2022 मध्ये झालेल्या सेकंड टेटमध्ये 1024 प्लस विद्यार्थी आपले शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत। तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि तिथे जाऊन ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा व यशाचे भागीदार व्हा। चला, आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपण आज बघणार आहोत। बघा, शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टलमध्ये काय अपडेट आहे तर बघा, तर अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे, गुड न्यूज आहे। याच्यामध्ये बघा, वयाची अट शिथिल करण्यात आलेली आहे आणि सेकंड फेज संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आहे, हे लक्षात घ्या। चला सुरू करूया। इथे बघा, म्हणजे शिक्षण आयुक्तालयामार्फत एक पत्र या ठिकाणी आलेलं आहे आणि या पत्रामध्ये आपल्याला दोन्ही गोष्टी क्लिअर होत आहेत आणि त्या गोष्टी काय आहेत ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया, लक्ष द्या। चला बघा, हे समजावं यासाठी मी पत्राचे भाग केलेले आहे। बघा, आता पत्र आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग। ह्याच्यामध्ये बघा काय सांगितलं जात आहे की पत्र केव्हाचा आहे तर तो एक महत्त्वाचा विषय आपल्यासाठी बघा, 27 डिसेंबर 2024 हे पत्र आहे। 27 डिसेंबर 2024 हे पत्र आहे आपल्याकडे, लक्षात घ्या। आणि पत्रामध्ये काय मुद्दे सांगितलेले आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। पत्रामध्ये कोणते मुद्दे सांगितलेले आहेत आणि कुठलं पत्र आहे तर बघा, प्रति आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आणि विषय काय आहे तो नेमका आपल्या महत्त्वाचा आणि आनंदाचा विषय तर तो आपण या ठिकाणी बघणार आहोत, हे लक्षात घ्या। तर या पत्रातून काय क्लिअर होते तो सुद्धा मुद्दा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा पत्रात काय म्हणत आहे, विषय 2022च्या शिक्षक भरतीच्या, बघा 2022च्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये, 2022च्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्याच्या, म्हणजे आतापर्यंत शिक्षक भरतीचा 2022च्या शिक्षक भरतीचा पहिला टप्पा पार पडला आहे, तर त्या पहिल्या टप्प्याच्या अपात्र, म्हणजे इथे लक्षात घ्या, आपण मुद्दा समजून घेऊ। 2022च्या शिक्षक भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झालाय आणि आता दुसऱ्या टप्प्यासाठी पहिल्या टप्प्यापैकी काय काय येणार आहे, त्याच्यातील जे उमेदवार अपात्र झाले आहेत त्या अपात्र आणि जे हजर राहिले नाही तर ते कोण सांगा, गैरहजर, अपात्र, गैरहजर, माजी सैनिक, लक्षात घ्या, अपात्र, गैरहजर, नंतर माजी सैनिक, अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आहे, माजी सैनिक आणि 10%, लक्षात घ्या। म्हणजे इथे लक्षात घ्या, अपात्र, गैरहजर, माजी सैनिक, रिक्त जागा आणि 10% अशा सर्व जागा लक्षात घ्या। बाकी राहिलेली सर्व जागा दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार, महत्त्वाचा विषय दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार। म्हणून सांगायचं काय, ज्या लोकांनी दुसऱ्या टप्प्यावर सेकंड फेजवर प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे तर त्यांनी हे समजून घ्या, या पत्रामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की सेकंड फेज होईल आणि सोबतच काय तर काय म्हणू, पहिल्या टप्प्यामध्ये जे अपात्र झाले, गैरहजर राहिले, माजी सैनिकांच्या जागा, रिक्त जागा, 10% जागा, ह्या सर्व जागा कुठे येणार आहे सांगा, दुसऱ्या टप्प्याला येणार आहे। ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, हे समजून घ्या। आणि त्याच्यानंतर काय म्हणत आहे बघा इथे पहा, तर त्याच्यानंतर येणार असून दिनांक 23/10/2023, 23/10/2023, 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत पहिल्या टप्प्यातील वयास पात्र, म्हणजे 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत
पहिल्या टप्प्यातील वयास पात्र म्हणजे कोरोना काळातील 2 वर्षाची शिथिलता घेऊन सुद्धा, बघा कोरोना काळातील 2 वर्षाची शिथिलता घेऊन सुद्धा पहिल्या टप्प्यातील वयास पात्र असलेले अभियोग्यता धारकांना दुसऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट करून घेण्याबाबत, म्हणजे ह्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट करून घेण्यात येईल. पण ते कुठपर्यंत पात्र असेल तर 23/10/2023 पर्यंत जेवढे पात्र होते तर तेवढ्या लोकांना त्याच्यात 2 वर्षाची कोरोनाची शिथिलता सुद्धा आलेली आहे. 2 वर्षाची कोरोनाची शिथिलता सुद्धा आलेली आहे, लक्षात घ्या. तर तेवढ्या लोकांना दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा संधी मिळणार आहे. ही अत्यंत आपल्यासाठी महत्वाची आनंदाची गोष्ट आहे. या पत्रातून 2 गोष्टी, की एक वयामध्ये शिथिलता आणि दुसरी सेकंड फेज होणार हे कन्फर्मेशन याच्यामध्ये बघा. पहिल्या टप्प्यातून उरलेल्या अपात्र, गैरहजर, माजी सैनिक, रिक्त आणि 10% ह्या सर्व जागा सेकंड फेज मध्ये येणार असं या पत्रातून स्पष्ट होत आहे. ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची गुड न्यूज, आनंदाची बातमी आहे, हे लक्षात घ्या. आता बघा, ही मागणी कोण केलेली आहे ते आपण इथे बघणार आहोत. बघा, तर हे जे पत्र आपण बघत आहोत त्याच्यामध्ये बघा, श्रीमती मधुबाला महेंद्र कुमार यादव आणि युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य ह्यांचे दिनांक 20/12/2024 चे पत्र. 20/12/2024 म्हणजे 20 डिसेंबर 2024, आजपासून 8 दिवसापूर्वी युवा विद्यार्थी असोसिएशन ही आपले नाळेचे आमचे मित्र तुषार देशमुख सर यांची आहे आणि शिक्षण आणि या शिक्षक भरतीमध्ये त्यांचं सक्रिय आणि अनमोल असं योगदान आहे. बघा, तर ह्या लोकांनी इथे मागणी केलेली आहे आणि पुढे दुसरा पत्राचा संदर्भ सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय क्रमांक हा इथे दिलेला आहे. तर आता बघा, उपरोक्त विषयाबाबतचे संदर्भ क्रमांक 1 येथील निवेदन या ठिकाणी जोडल्या गेलेला आहे. प्रस्तुत प्रकरणी उपरोक्त निवेदनान्वये केलेल्या मागणीच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेऊन आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय शासनास तात्काळ सादर करण्याची आपणास विनंती आहे. आता सोबत हे पत्र जोडलेलं आहे. शरद श्री माकडे, कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन यांनी हे पत्र दिलेलं आहे. मित्रांनो, याच्यावरून एक सिद्ध होत आहे, कन्क्लुजन आपण असं काढू शकतो की जी सेकंड फेज आहे तर सेकंड फेजचं वारं जे आहे ते अतिशय वेगानं सेकंड फेजचं वारं या ठिकाणी वाहत आहे. हा महत्वाचा मुद्दा. आणि त्यासाठी आता पुढे सेकंड फेज नंतर लगेचच थर्ड टेटचं सुद्धा नियोजन आहे. लक्षात घ्या, टीईटी झालेली आहे. बरेच लोक म्हणत होते की टीईटी सुद्धा होणार नाही, पण टीईटी झालेली आहे. तशीच टीआयटी सुद्धा होईल, हे लक्षात घ्या. म्हणून मला सांगायचं आहे की थर्ड टेट 2024 आता ती 25 मध्ये होईल. त्यासाठी 1099 रुपयामध्ये आपल्याकडे बॅच अवेलेबल आहे. सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर प्लस रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई बुक्स, पीडीएफ, टेस्ट सिरीज हे सगळं मिळेल तुम्हाला. त्याच्यानंतर टेस्ट सिरीजमध्ये 50 टेस्ट पेपर मिळेल, 50 सोल्युशन पेपर मिळेल आणि मागील सर्व वर्षांचे झालेले सर्व सराव पेपर मिळतील. व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी आहे. परीक्षा पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळेल. 1024 प्लस विद्यार्थी 2022च्या टेटमध्ये रुजू झालेले आहेत. तुम्हाला जर यशस्वी व्हायचे असेल लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.